अरे, आज ही लिफ्ट उघडी कशी? कोणीतरी नवीन राहायला आला असणार. पण एवढ्या रात्री शिफ्टिंग करतायत? साहिल सामानासाठी राखीव असलेली बिल्डिंगची लिफ्ट उघडी पाहून विचार करू लागला. त्याने पण साधारण 1.5 महिन्यांपूर्वी आई-बाबांसहित या बिल्डिंगमध्ये 15व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शिफ्टिंग केलं होतं. आज ऑफिसमधून यायला त्याला थोडा उशीरच झालेला. ऑफिसच्या कॅबने त्याला ड्रॉप केला होता म्हणून बरं, नाहीतर एवढ्या रात्री जवळपास ओला उबर मिळणे पण कठीणच. खूप ताटकळत राहावे लागते. विचार करत करत त्याने पॅसेंजर लिफ्टचं बटन दाबलं. इंडिकेटर 13व्या मजल्यावर दाखवत होतं. अरे, किती वेळा यार! कोणीतरी दरवाजा उघडाच टाकलाय वाटतं. तो स्वतःचीच वैतागत पुटपुटला. आता 15व्या मजल्यापर्यंत काय पायी जायचं? छे, ही लिफ्ट यूज करूया काय? विचार येताच त्याचे डोळे चमकले. त्याने आजूबाजूला पाहिलं. वॉचमन गेटकडेच बसून होता. तसं पण दुसरी लिफ्ट बंद आहे. आपली काय चूक? बघितलं तर बघू देत. निस्तरण उद्या काय ते, असा विचार करत तो सामानाच्या लिफ्टमध्ये शिरला. त्याने 15व्या मजल्याचं बटन दाबलं आणि उभा राहिला. लिफ्टचं दार बंद झालं तसं त्याला आत गारवा जाणू लागला. अजून मे महिना संपला नव्हता, पण तरीही पाऊस येण्याची चाहूल देणारा तो गारवा त्याच्या मरगळ आलेल्या मनाला खूपच आल्हाददायक वाटला. अचानक लिफ्टच्या स्टीलच्या भिंती त्याला हिरव्यागार भासू लागल्या. एका बाजूला उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याचे वाऱ्यामुळे उडणारे तुषार त्याचं मन मोहून टाकत होते, तर एकीकडे उंच कड्याच्या आड दडलेले ढग त्याच्या डोळ्यांचं पारणं फेडत होते. लिफ्ट 15व्या मजल्यावर येऊन थांबली. दरवाजा उघडला तसा तो भानावर आला. स्वतःशीच हसला आणि बाहेर पडला. घरी आई वाट पाहतच होती. लिफ्टचा आवाज ऐकून तिने दरवाजा उघडला. "अगं, तू कशाला जागे? सांगितलेलं ना मी उशीर होणार आहे म्हणून." "आहे माझ्याकडे चावी. मी घेतो जेवण. तू झोप जा. आता सध्या नेहमीच उशीर होणार आहे मला. हे प्रोजेक्ट सुरू आहे तोपर्यंत तू नेहमीच राहणार का जागे?" "बरं, उद्यापासून नाही राहत. आता जागे आहेच तर जेवण करून वाढते आणि मग जाते झोपायला. तू फ्रेश होऊन घे." म्हणत आई किचनकडे वळली. तो फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर बसला. मगाच्या अनुभवामुळे चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती. विचार करताच तो जेवला. सकाळी तर आपल्याला आपला भीमाशंकरचा ट्रेक आलेल्या स्वप्नात किती धमाल केलेली आम्ही, आणि आज लिफ्टमध्ये जणू परत तिथे गेल्याचा तो भास. भास की स्वप्न? छे छे, स्वप्न कसं असेल? एखाद मिनिट होतो तिथे, तेवढ्या स्वप्न कसं पडेल? भासच असावा तो. दिवसभराच्या थकव्यामुळे झालं असेल ते. जे काही होतं ते किती छान होतं. तशीच शांत झोप लागली त्याला. अंथरुणात पडल्या पडल्याच पहाटे आई रूममध्ये आली उठवायला. तेव्हा झोपेतच साहिल खुदकन हसतात तसं लहान मुलासारखा हसत होता. आईला खूप गंमत वाटली. झोपू देत अजून थोडा वेळ, असं वाटून गेलं. पण हल्ली नवीन प्रोजेक्ट सुरू झाल्यामुळे त्याने सांगून ठेवलेलं काही झालं तरी लवकर उठव, खूप कमी वेळेत पूर्ण करायचं होतं त्याला ते. त्याचं प्रमोशनही त्यावर अवलंबून होतं. आईने त्याला खांद्याला हात लावून हलवतच म्हटलं, "अरे साहिल, उठ लवकर. तुझी पिकअप कॅब गेली तर गर्दीतून लटकत जावं लागेल तुला." शब्द कानावर पडताच साहिल पटकन उठून बसला. त्याला स्वप्नातून बाहेर यायला थोडा वेळ लागला. "काय रे, कसलं एवढं स्वप्न होतं? नुसता खुदू खुदू हसत होतास?" साहिलने पण हसतच उत्तर दिलं, "काही नाही ग. आपले चंगू मंगू आलेले स्वप्नात. छान मस्ती करत होतो आम्ही. तितक्यात तू उठवलंस. आई, हे प्रोजेक्ट संपेल 10-12 दिवसात. मग पुण्याला जाऊन ताईला आणि त्या दोघांना घेऊनच येतो. सध्या काय मला वेळ मिळणार नाही त्यांच्यासोबत खेळायला." साहिलला त्याच्या 3 वर्षाच्या जुळ्या भाच्यांची आठवण येत होती. तेच दोघे आले होते त्याच्या स्वप्नात. साहिलने तयारी केली आणि कॅब यायच्या वेळेला तो आईचा निरोप घेऊन निघाला. लिफ्टचं बटन दाबतानाच त्याचं लक्ष बाजूच्या सामानाच्या लिफ्टवर गेलं. त्याला काल झालेला भास आठवला आणि हसू आलं. लिफ्ट आज बंद होती. तशी ती नेहमीच असते, फक्त जड सामानाच्या ने-आणीच्या वेळी उघडतात. लहान मुलं 2 बोटांनी बंदुकीची गोळी झाडतात तशी स्वतःवरच आपल्या 2 बोटांनी गोळी झाडत ढिशूम त्याने त्या लिफ्टच्या विचारातून हसतच स्वतःला बाहेर काढलं आणि तो समोरच्या लिफ्टमध्ये शिरला.
आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. ते तसं असणारच होतं आणि साहिल अगदी मनापासून करतही होता. त्याला बॉसकडूनच नाही पण क्लायंटकडूनही प्रोजेक्टच्या प्रोग्रेसबद्दल ॲप्रिसिएशन मिळत होतं. तरीही बॉसबरोबर काही कारणांमुळे आज त्याचा वादच झालाच. तो खूप वैतागलेला होता. साला याच्यापेक्षा माझं कौतुक होते म्हणून जळतोय हा. साहिलला राहून राहून वाटत होतं. तसंच खराब मूडमध्ये आज त्याने दिवसभराचं काम संपवलं आणि तो रात्री उशिरा घरी निघाला. काहीतरी करून या बॉसची जिरवायची असं त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. त्यालाही माहीत होतं हे काही शक्य नाही. त्याची ऑफिसमधली लॉबी खूप मोठी आहे आणि वरिष्ठही त्याला सामील झाले आहेत. तरीही काहीतरी केलंच पाहिजे. त्याची नुसती चिडचिड सुरू होती. त्या तिरमिरीतच तो कॅबमधून उतरला आणि सरळ लिफ्टपाशी चालत आला. अरे, आज पण ही लिफ्ट उघडी. बहुतेक रात्री सर्व्हिसिंगला वगैरे चालू करत असतील. तो मनातल्या मनातच म्हणाला. पॅसेंजर लिफ्ट आज सुरू होती आणि तळमजल्यावरच होती. तरीही त्याने आजूबाजूला पाहिलं कोणी पाहत नाही याचा अंदाज घेतला आणि हळू सामानाच्या लिफ्टमध्ये शिरला. त्याला त्याच्याच कृतीची खूप गंमत वाटत होती. 15 नंबरचं बटन दाबलं आणि लिफ्ट सुरू झाली. मागे भिंतीला टेकून डोळे बंद करून तो उभा होता. इतक्यात हे काय, एवढा किलबिलाट कसला? त्याने डोळे उघडले. तो एका बागेत होता. लहान मुले आजूबाजूला घसरगुंडीवर आणि झोपाळ्यावर खेळत होती. त्याचे लाडके चंगूमंगू हातात बॉल घेऊन त्याला बोलत होते. ए मामा, आता बॉल माझ्याकडे फेक. आता मी कॅच करणार. तोही हसत हसत त्यांच्यामध्ये खेळात सामील झाला. लिफ्ट 15व्या मजल्यावर पोहोचली तसे सर्व पूर्ववत झाले. मुले गायब, बाग गायब. तो आता लिफ्टमध्ये होता. दरवाजे उघडले आणि तो विचारचक्रात गुंततच बाहेर आला. आज घरी आल्यावर त्याचं काहीतरी बिनसलेलं आईला दिसत होतं. अगं, तू आज पण जागी? असू दे रे, तू एवढा थकून येतोस आणि मला दुपारी मिळते की थोडं पडायला, असं म्हणून आईने त्याची समजूत घातली. त्यालाच कळत नव्हतं नेमकं काय सुरू आहे. ऑफिसमधला वाद त्याच्या डोक्यात होताच, पण आता हे लिफ्टचं काय नवीन? कालचा आणि आजचा तो अनुभव नेमका काय म्हणायचं त्याला कळत नव्हतं. माझं चित्त बहुतेक थाऱ्यावर नाही आणि काय गरज होती मला त्या लिफ्टने यायची? नाही नाही, आता परत त्या लिफ्टमध्ये उगाच नाही शिरणार. जादूची लिफ्ट आहे का ती? अरे, लहान आहेस का अजूनही जादू आणि पऱ्यांच्या गोष्टींमध्ये रमायला? विचार करत करतच तो बिछाण्यावर पडला. त्याला प्रोजेक्ट आणि प्रमोशनचा ध्यासच लागला होता. काहीही करून हे प्रोजेक्ट त्याला क्लिक करायचंच होतं. विचाराच्या तंद्रीतच त्याचा डोळा लागला. नेहमीप्रमाणे सकाळी आईने त्याला उठवलं. आज नेमका बॉस आलेला स्वप्नात. हा माणूस तर स्वप्नातसुद्धा भांडतो माझ्याबरोबर. साहिल उठत उठत आईला सांगत होता. त्याला अस्वस्थ वाटत होतं, पण ऑफिसला तर जावंच लागणार. तो निघाला. अगदी सकाळपासून त्याने सर्व विचार बाजूला सारून स्वतःला कामामध्ये झोकून दिलं. संध्याकाळी 7 वाजता त्याचा फोन खणखणला. फोनवर आई होती. हॅलो, काय ग? अरे, ऑफिसमध्येच आहेस ना की बाहेर गेलायस? साहिलला आश्चर्य वाटले आईचा प्रश्न ऐकून. सध्या त्याला साधं लंच नंतर पाय मोकळे करायलाही वेळ मिळत नव्हता. अगं, ऑफिसमध्येच आहे आई. कुठे जाणार? सध्या तुला तर माहीतच आहे ना. त्यावर आई सांगू लागली. तसं नाही रे, आत्ताच ताईचा फोन आलेला. दोघांना खाली खेळायला घेऊन गेली होती. मध्येच येऊन दोघंही मुलं तिला सांगू लागली की मामा आला आहे आमच्याबरोबर खेळायला. तिने पाहिलं तर कोणीच नव्हतं म्हणून विचारलं रे तुला. जाऊ देत, तुझ्यासारखा दिसणारा दुसरा कोणीतरी पाहिला असेल त्यांनी. बरं, ये लवकर घरी, ठेवते फोन, असं म्हणून आईने फोन खाली ठेवला. आई पण ना, असा विचार करत साहिल परत स्वतःच्या कामात डोकं खुपसून बसला. रात्री 12च्या सुमारास साहिल नेहमीप्रमाणे कॅबमध्ये बसला. डोक्यात सतत डेडलाईनचे विचार घोळत होते. ठरलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीर होत होता, त्यामुळे थोडा अस्वस्थ जाणत होता. बिल्डिंग जवळ कॅब थांबताच लगेच तो खाली उतरला. आज त्याला प्रोजेक्ट आणि इम्प्लिमेंटेशन शिवाय दुसरा विचार करायचाच नव्हता. तो लिफ्टपर्यंत आला आणि सहजच त्याची नजर बाजूच्या सामानाच्या लिफ्टकडे गेली. नाही नाही, आज तिकडे पाहायचंही नाही मला, तो स्वतःला समजावत होता. त्याने त्याच्या नेहमीच्या लिफ्टचं बटन दाबलं, पण त्याला खूप अस्वस्थ वाटू लागलं. सामानाची लिफ्ट त्याला जणू खुणावत होती. अजिबात नाही, अशी बघू नको माझ्याकडे. ए, नाही येणार मी तिथे आज. अरे, काय करतोय मी? त्या निर्जीव लिफ्टशी बोलतोय? काय होतंय मला हे? त्याने गच्च डोळे मिटून घेतले. त्याची लिफ्ट आली होती.
दरवाजे उघडण्याचा आवाज आला आणि तो तसाच आत शिरला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि डोळे उघडले तसा तो किंचाळलाच. "आई! ए, तू घेतलंस मला आत ओढून? का? का?" तो त्या सामानाच्या लिफ्टमध्येच होता. आतमध्ये वातावरण थंड होऊ लागले. अगदी ऑफिसमधल्या एसी टेम्परेचर एवढं गार झाले आणि त्याच्या तोंडावर कसले तरी पेपर येऊन पडले. त्याने डोळे विस्फारले. समोर बॉस उभा होता आणि क्लायंटकडून आलेल्या मेलचं प्रिंटआउट त्याने साहिलच्या तोंडावर फेकलं होतं. साहिलचंही डोकं फिरलं आणि क्लायंट रिक्वायरमेंटप्रमाणे त्याचं काम कसं योग्य आहे आणि त्याच्या डिमांड कशा वाढत आहेत हे तो बॉसला पटवून द्यायला प्रयत्न करू लागला. हे सर्व ॲड करायचं तर मला अजून वेळ पाहिजे, नाहीतर मी हे प्रोजेक्ट सोडतो. साहिलने सरळ सरळ बॉसला इशारा दिला. इतक्यात लिफ्टचा दरवाजा उघडला. 15वा मजला आला होता. साहिल भानावर येत बाहेर पडला. नेहमीप्रमाणे आईने लिफ्टचा आवाज ऐकून दरवाजा उघडला. पॅसेजमध्ये साहिल निश्चल शून्यात बघत उभा होता. त्याच्या जाणीवा बधीर झाल्या होत्या. हजारो मुंग्यांनी पोखरावं तशा त्याच्या मेंदूला झिंजण्या आल्या होत्या. भीमाशंकरचं स्वप्न आणि त्याच्या लिफ्टमध्ये झालेला भाग, भाच्यांचं स्वप्न आणि लिफ्टमध्ये त्याच्याबरोबर खेळल्याचा तो प्रसंग, आज आलेला आईचा फोन, सकाळी बॉसबरोबर स्वप्नात झालेलं भांडण आणि लिफ्टमधल्या आत्ताचा अनुभव, सर्व शृंखला एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोरून गेली. दरदरून घाम फुटला होता त्याला. "अरे साहिल, काय झालं तुला?" त्याची अवस्था पाहून घाबरलेली आई त्याला हलवत होती. तो काहीच न बोलता घरात शिरला आणि तसाच खुर्चीवर बसून राहिला. आईने प्रेमानं त्याच्या केसात हात फिरवत म्हणाली, "खूप दमलेस का रे आज? जा, लवकर फ्रेश हो आणि गरम गरम जेवून घे." त्याचं आईच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो नुसता स्तब्ध बसून होता. त्याचं हृदय धडधडत होतं. "आई, आई गं, आज झोपायचं नाही गं मला. झोपायचं नाहीये. हो, झोपणार नाही मी आज. आहाहा! येस, नाहीच झोपणार. मग कसं दिसेल मला काही? हा हा हा." त्याच्या या अवताराकडे पाहून आई घाबरली. तिने आतल्या रूममध्ये झोपलेल्या साहिलच्या वडिलांना हाक मारली. दोघांनी मिळून त्याला कसे तरी समजावले. आईने स्वतःच्या हाताने त्याला 2 घास भरवले आणि त्याच्या रूममध्ये नेले. तशी त्याची बडबड परत सुरू झाली. "आई, आई तू थांब ना माझ्याबरोबर. आपण गप्पा मारू. मला झोपायचं नाही आज. आज झोपणार नाहीये मी. आई, तू थांबशील ना गं इथे? मला झोपू देऊ नको. हां, नाहीतर मला परत स्वप्न पडेल." साहिलने स्वप्नाचा पुरता धसका घेतला होता. आई त्या रात्री त्याच्याबरोबरच थांबली. रात्रभर साहिल तिच्याशी या ना त्या विषयावर गप्पा मारत होता. तरी त्याचा पहाटे 3च्या सुमारास डोळा लागलाच. आईलाही वाटले आराम मिळेल त्याला. ऑफिसच्या कामाचे एवढे टेन्शन त्याने घेतलेल्या पहिल्यांदाच आई वडिलांनी पाहिलं होतं. वर्कलोड आणि प्रेशरमुळे तसेच कामाच्या ठिकाणी असणाऱ्या पॉलिटिक्समुळे हल्ली तरुणांमध्ये मानसिक आजाराचं प्रमाण वाढलं आहे, असं त्यांनी बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं. त्यांना काही करून आपल्या मुलाला मानसिक रुग्ण होण्यापासून रोखायचं होतं. सकाळी उठताच ते आपल्या मित्राच्या मुलाला, सागरला फोन करणार होते, जो एक मनसोपचार तज्ज्ञ होता. "नाही नाही, मी काही नाही केलं. मी काही नाही केलं. मी निर्दोष आहे." पहाटे नेहमीच्या वेळी आईने न उठवता सागर ओरडतच उठला होता. आई बाबा दोघेही धावत त्याच्या रूममध्ये गेले. तो आईच्या कुशीत शिरून अगदी लहान बाळासारखा रडू लागला. आता तो पुरता भानावर आला होता की आपण स्वप्नात होतो. "आई, का झोपू दिलंस मला? आई, मी पुरता अडकलोय यात आता. माझी सुटका नाही गं इथून." आईला काहीच कळत नव्हते. बाबा त्याला म्हणाले, "चल, तयारी कर. आपल्याला बाहेर जायचं आहे. आज एक दिवस ऑफिसमध्ये जाऊ नकोस." खरं तर साहिललाही तेच हवं होतं. कालच्या लिफ्टमधला प्रसंग आणि आज सकाळी त्याच्या हृदयाचा थरकाप उडवणारं ते स्वप्न त्याला आठवत होतं. येणारा काळ काय घेऊन येणार आहे याची त्याला कल्पना आधीच आली होती. पण छे, हे असंच होणार आहे का? की निव्वळ भ्रम आहे हा माझा? थकल्यामुळे भास होत असेल मला. एवढ्या रात्रीपर्यंत काम करायची सवय कुठे मला? पण मग ताईचा फोन आलेला त्याचं काय? आई म्हणते तसं दुसरं कोणी असेल. नाही, आता मी विचार पण नाही करणार. वेळ लागेल मला. नाही, आता मी कसलाच विचार नाही करणार. तो बाबांबरोबर बाहेर जायला तयार झाला. त्याने कुठे कशाला कसलीच चौकशी नाही केली. त्यामुळे फक्त त्याला ऑफिसला न जाण्याचं निमित्त हवं होतं. साहिल आणि आईबाबा घरातून बाहेर पडणार एवढ्यात साहिलचा मोबाईल खणखणला. बॉसचा नंबर बघून साहिलच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला फोन घ्यायचा नव्हता. तो मोबाईलकडे बघत तसाच उभा आहे हे पाहून बाबांनीच फोन कट केला आणि म्हणाले,
साहिल, ऑफिसला कळवलं नाहीस अजून आज येणार नाहीस ते? साहिल, अहो बाबा, खूप महत्त्वाचे प्रोजेक्ट आहे. आज नाही गेलो तर उद्या मला खूप प्रॉब्लेम होणार आहे म्हणून नाही कळवलंय. डायरेक्ट उद्याच जाऊन बॉसच्या शिव्या खातो. असं म्हणून साहिल त्याच्या आई वडिलांबरोबर निघाला. सागर त्यांना घरीच भेटणार होता म्हणूनच बाबा त्याला घेऊन लवकर निघाले होते. घरी सागर आणि त्याचे आईवडील यांच्याबरोबर औपचारिक गप्पा झाल्यावर सागर त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. सागर, काय मग, कसं सुरू आहे ऑफिस आणि नवीन फ्लॅट काय म्हणतोय? साहिल, आहे सुरू नॉर्मल, विशेष असं काहीच नाही. आणि नवीन फ्लॅटचं म्हणशील तर? सागर, साहिल, कुठे हरवलायस? साहिल, सागर, मला बोलायचे काहीतरी तुझ्याशी. कदाचित तू समजू शकशील किंवा नाही पण. सागर, तू बोल तरी, मग बघू मला कळते काय नाही ते. साहिलने त्याला गेल्या 2-3 दिवसात आलेल्या अनुभवाची सर्व शृंखला कथन केली. सागरला आता खात्री पटली की या प्रोजेक्टचा खूपच ताण साहिलने घेतला आहे. त्याने साहिलला आजचा दिवस ब्रेक घ्यायला सांगितला तसा त्याने तो घेतलाच होता. काही स्ट्रेस रिलीव्हर मेडिसिन्स प्रिस्क्राईब केल्या आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या क्लिनिकमध्ये बोलावलं. सागरकडून आल्यावर साहिलला थोडं बरं वाटत होतं. थोडा गोळ्या घेऊन दुपारी शांत झोपला. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर एका कॉलमुळे त्याला जाग आली. ऑफिसमधून प्रसादचा कॉल होता. साहिल, अरे काय यार, हे असले राडे घालून तू गायब? निदान आमचा तरी विचार करायचा ना. आम्ही पण आहोत तुझ्या टीममध्ये. बॉसबरोबर वाद घालून गेलास तो परत आलाच नाहीस ऑफिसमध्ये. इथे सर्व काम खोळंबलं आहे. तू टीम लीडर आहेस. आम्ही काय करायचं तुझ्याशिवाय? लटकलोय मधल्यामध्येच आम्ही. तू धमकी दिलीस बॉसला प्रोजेक्ट सोडणार म्हणून. आधी ये आणि मॅटर सॉल्व्ह करून जा परत. साहिलच्या हातातून फोन खाली पडला. तो तसाच बेडवर स्तब्ध बसून राहिला. मी तर आज गेलोच नाही ऑफिसला. मग बॉसची भांडण कोणी केलं याचीच भीती होती. मला हे सर्व टाळायचं होतं म्हणून आज मी गेलो नाही. म्हणजे मला हे टाळता नाही येणार. साहिलचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याला आता सकाळी पडलेलं स्वप्न आठवलं. त्याच्या कपाळावरच्या शिरा ताठरल्या. म्हणजे उद्या माझ्या हातून बॉसचा खून? आई बाबा लवकर या, मला वाचवा. हे मी नाही करत आहे सगळं. त्याचा आवाज ऐकून आईबाबा धावतच त्याच्या रूममध्ये आले. तो चक्कर येऊन जमिनीवर पडणार एवढ्यात आईबाबाने धावत येऊन त्याला सावरलं. त्याला बेडवर झोपवलं आणि तातडीनं सागरला फोन लावला. सागर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेताच लगेच साहिलच्या घरी आला. उद्याच आपण त्याला माझ्या ऑब्झर्वेशन खाली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू. आजसाठी त्याला हे झोपेचं इंजेक्शन दिले आहे. काळजी करू नका, होईल सर्व ठीक. सागर साहिलच्या आईबाबांना समजावत होता. काळजीपोटी साहिलच्या आईला अन्न जात नव्हते. शेवटी तशीच येऊन ती साहिलच्या उशाशी बसली. रात्री साधारण 1 वाजता साहिलला जाग आली. त्याला काही करून हे सर्व थांबवायचं होतं, पण त्याच्या हातात होतं का ते? थांबू शकेल का साहिल पुढे होऊन घातलेलं अघटित? एक अनामिक शक्ती साहिलला बाहेर ओढत होती. तो स्वतःला रोखू शकत नव्हता. आई गाढ झोपलेली. बाबाही त्याच्या रूममध्ये झोपले असावेत. हॉलमध्ये कोणीच नव्हतं. साहिल संमोहित झाल्यासारखा दरवाजाकडे खेचला जात होता. तरी त्याचं जागृत अंतर्मन त्याला थांबवायचा प्रयत्न करत होते. का मला बोलवलेस? कोण आहेस तू? काय हवं तुला? मीच का पण? त्याचं मन आक्रोश करत होतं. त्याने फ्लॅटचे दार उघडलं आणि त्या लिफ्टकडे निघाला. ती ही जणू आ वासून त्याला गिळण्यासाठी तयारच होती. साहिलला कल्पना होती आज त्याला आत काय दिसणार ते. त्याच्या हातून आज त्या लिफ्टमध्ये काय घडणार आहे. पण त्याच्या हातातून सर्व निष्ठत जाताना त्याला उघड्या डोळ्यांनी पाहावे लागणार होते. साहिल अगदी सगळं माहीत असल्याप्रमाणे आत गेला आणि आता त्याचं हृदय, डोळे, एकूण एक जाणीवा त्या अनामिक शक्तीच्या अधीन व्हायला तयार झाल्या. लिफ्टचं दार जसं बंद झालं, सकाळी स्वप्नात पाहिल्याप्रमाणे तो बॉसच्या समोर ऑफिस केबिनमध्ये होता. दोघांमध्ये प्रचंड भांडण झालं आणि रागाच्या भरात साहिलने टेबलावरचा पितळी फ्लॉवर पॉट उचलून त्याच्या डोक्यात घातला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बॉसकडे बघत असताना लिफ्टचं दार उघडलं आणि तो बाहेर पडला. त्याचं शरीर थंड पडलं होतं. मेंदू जणू काळाच्या पुढे जाऊन होणारं अघटित कसं टाळता येईल याच्या विचाराने सुन्न झालं होतं. काही झालं तरी मी हे होऊ देणार नाही. आज तुझा आणि माझा सामनाच होऊ दे. जाऊ देत, पाहू देत, तू जिंकतो की मी. साहिल लिफ्टकडे बघून हसला. त्याने मनोमन त्या शक्तीला हरवण्याचा मार्ग शोधला होता. लढाई जिंकण्याच्याच आविर्भावात तो घरी आला. आई थकून शांत झोपलेली. तो हॉलच्या बाल्कनीमध्ये गेला आणि कठड्यावर उभा राहिला. स्वतःशीच हसत म्हणाला, जर मीच नाही राहिलो तर?
तर कोणाच्या हातून घडवणार हे सगळं? कशी नेणार ही शृंखला पुढे? आणि स्वतःला त्याने खाली झोकून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीमध्ये साहिलच्या आत्महत्येमुळे खळबळ माजली. पोलीस येऊन मृतदेह ताब्यात घेऊन गेले. कुटुंबाकडे आणि शेजारी पाजारी चौकशी सुरू झाली आणि दुपारपर्यंत ऑफिसमधून बॉसच्या खुनाची वार्ताही झपाट्याने सगळीकडे पसरली. साहिलने त्या अदृश्य शक्तीविरुद्ध पुकारलेला लढा संपला होता. कोण होती ती शक्ती, जी स्थळ, काळ, वेळ, एखाद्या माणसाचं अस्तित्व त्या पलीकडे साहिलला नेत होती? दुसरा कोणता मार्ग होता का तिला रोखण्याचा साहिलकडे? बॉसला मारणारा तो साहिल तर नव्हता. मग कोण होता तो? पोलिसांना आणि ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांना कळले असेल का? सर्व प्रश्नांना अनुत्तरित ठेवूनच साहिल गेला. आज साधारण 1 महिना झाला होता साहिलला जाऊन. रात्रीचा 1 वाजला होता. 16व्या मजल्यावरील प्रणयला आज उशीर झाला होता यायला. त्याने बाईक पार्क केली आणि सोसायटीच्या गेटमध्ये शिरला. आज पण पॅसेंजर लिफ्ट बंद होती आणि सामानाची लिफ्ट प्रणयच्या स्वागताला दरवाजे उघडून उभी होती.